हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर मंडळी, काल मी ब्लॉग काही शूट केलेला नाही आहे, कारण माझी खूप जास्त तब्येत बिघडलेली. मला पण खूप ताप आला. शानूला तर आलाच होता आणि तिचं व्हायरल मला होणार नाही, तो विषयच वेगळा. आणि व्हायरल आता चालू आहेच, त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांना हळूहळू घेते. ज्याची इम्युनिटी पॉवर चांगलं असलं तर त्यांना तेवढा काही असर होत नाही. त्याच्यामुळे मग आता मी काल ब्लॉग शूट काही करू शकली नाही. आता शानूची तब्येत व्यवस्थित आहे, तिची तब्येत व्यवस्थित झालेली आहे. खोकला आहे थोडाफार, पण मला झालेलं, पण माझं लवकर कवर झालं. 2 दिवस मला खूप जास्त ताप होता, खूप जास्त. काल हे गेले वर्तेला आणि आईला घेऊन आले, कारण की माझी म्हणजे बिलकुल उभी राहायचीसुद्धा कंडिशन होती, म्हणजे जेवायचीसुद्धा कंडिशन नव्हती. एवढं जास्त मला बेकार अंदरून वेगळंच असं वाटत होतं. नसांना असं सुया टोचल्यासारखं कसं तरी वाटत होतं. तर आई आल्या आणि आई आल्याबरोबर आई आल्याबरोबर थोडंसं मला बरं वाटायला लागलं. आणि मग काल अंघोळ वगैरे केली आणि थोडंसं फ्रेश वाटायला लागलं. पण राहून राहून थोडंफार असं नाही का, राहून राहून असं थोड्या वेळानं अंग गरम येते आणि असं म्हणजे थोडंसं विकनेस वगैरे असल्यासारखं वाटतच आहे. तर मंडळी, चला मग आज मला बरं वाटत आहे. तुम्ही म्हटलं चला आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. जास्त दिवस काही गॅप घ्यायची नाही पहिलेसारखी, कारण की माझं खूप जास्तचं नुकसान झालेलं आहे. तर म्हणून मला थोडं बरं मी म्हटलं थोडंसं जरी बरं वाटलं तर मी ब्लॉगला स्टार्ट करते. तर आज मला बरं वाटत आहे. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा. तर आमचे सगळे असे कामं झालेले आहे. आणि त्या दिवशी माहिती आहे का काय झालं मी मस्त आंघोळ वगैरे केली आणि त्या दिवशी माहिती आहे का काय झालं, मी मस्त तयार वगैरे झाली, उठली, तयार वगैरे झाली. मी म्हटलं झोपून राहण्यात काही फायदा नाही आहे, जेवढं झोपलं तेवढं हे होते म्हणून. पण जशी मी तयारी वगैरे केली आणि अशीच नाही का, अशीच तयार वगैरे झाली, मस्त फ्रेश झाली. आंघोळ तर केली नव्हतीच, कारण ताप खूप जास्त होता. तर फ्रेश वगैरे झाली आणि थोडा वेळ मला बरं वाटायला लागलं. मी यांना म्हटलं पण मला खूप चांगलं वाटत आहे म्हटलं, हे असं झोपून राहण्यात काही फायदा नाही म्हटलं. पण इतका जास्त मला ताप चढून आला अशाच तयारीत मला पांघरून घेऊन मस्त झोपून जावं लागलं. इतकं जास्त टेम्परेचर होतं ना, शानूला जसा ताप होता तसाच मला ताप आलेला. तर आता मला बरं वाटत आहे, पण थोडंफार आहे नाही का, असं विकनेस वगैरे आणि ताप पण आहे थोडाफार. तर आता त्याला काही हे नाही आहे. तर आता स्वयंपाक वगैरे सगळं काही केलेलं आहे आईंनी. आता जेवण करून घेते. आणि उद्या आहे नागपंचमी, तर आईंनी त्याचीसुद्धा आल्याबरोबर तयारी केली. नागपंचमीचं जे सातूचं पीठ हे ते जे काही लागते ते सगळं बोलवून ठेवलेलं. बघा, हे आहे. आता याच्यातलं हे मला वाटते सातूचं पीठ आहे आणि हे बेसन आहे आणि हे माहिती नाही काय आहे, तर हे नाही माहीत मला काय आहे. तर ते सगळं असं आईने आल्याबरोबर कामी लागल्या. आणि तसंही घरचं दळायचंच होतं. काल आई नव्हत्या, दुपारच्या वेळेला आल्या आई. आणि आजच्या दिवशी तर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि दुसऱ्या दिवशी मग मला म्हणजे उभी राहण्याची कॅपॅसिटी नव्हती, म्हणून मग यांनी काय केलं, भेंडीची भाजी, वरण भाताचा कुकर लावला, पण पोळ्या काही टाकता येईना. त्याच्यामुळे मग यांनी आमच्या ज्या काकू आहे स्नेहाताईकडे येत होत्या आणि चांगले आमचे त्यांच्यासोबत संबंध पण आहे, तर त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनी काल सकाळी आणि संध्याकाळी पोळ्या टाकून दिलेल्या. आज मग आईने स्वयंपाक केला. तर असं आहे मग मंडळी, असं काहीचं आमचं सध्या सुरू आहे. आणि आता वातावरणच तसं आहे, सगळीकडेच असणार हे असं वातावरण. तर चला मग मंडळी, आता आम्ही जेवण करून घेतो. आणि आज मस्त अशी डाळ दोडक्याची भाजी केलेली आहे, वरण आहे, इकडे भात आहे आणि काल मी हे टमाटरची चटणी करायला लावली होती. पुन्हा म्हटलं काकू मला थोडंसं असं बरं वाटत होतं संध्याकाळी, तर मी म्हटलं काकूंना छान मस्त कांदे वगैरे कापून, सांबार वगैरे टाकून त्यामध्ये तिखट मीठ आणि यांना म्हटलं दही घेऊन या आंबटवालं, छान मस्त. मला तोंडाला पण पाणी सुटत आहे सांगता छान मस्त त्याचे पराठे केले. भिजवून दिले मी त्यांना आणि त्यांनी छान पराठे करून दिले. आणि गरमागरम त्या तिकडे करत होत्या आणि मी इकडे खात होती. नाहीतर सकाळी माझा हात इथपर्यंतही जायची कॅपॅसिटी नव्हती. तर म्हणून मग आता थोडंसं बरं वाटत आहे. आणि जेवण केल्याशिवाय लवकर आराम काही पडत नाही. तर म्हणून मग असं काहीतरी असं म्हणजे आपल्याला जे खाऊशा वाटते ते खायचं मस्त. बरं नाही वाटलं तर मी तर तसेच करत असते. मला टमाटरची चटणी खूप जास्त आवडते, मी टमाटरची चटणीसुद्धा करून ठेवलेली.
बघा दोघी आजा नात्यांचं मस्त जेवण चालू आहे बाजीवर बसून. ढाब्याची हे घेत आहे मजा, घरीच मजा घेत आहे ढाब्याची. आणि मस्त अशी हवा आहे बाहेर. आज आबाळच आहे, पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस काही पडून नाही राहिला आपल्याकडे. बाकी सगळीकडे पडत आहे, इकडे पाऊस नाही आहे. मला मग अशी घरातल्या घरात बसून कसं तरी वाटत होतं, म्हणून मग मी बाहेर निघाली फेरफटका मारायसाठी. आम्ही तिघी जणी निघालो आणि आम्ही बघा काय आणलं. एवढे मोठे टेंडुळे घेऊन. आई टेंडुळे पाहून खुशच झाल्या एकदम. त्यांनी सकाळीच त्यांच्या मुलाला विकत आणायला लावले, कारण टेंडुळेची भाजी खूप जास्त आवडते आईंना म्हणून. आणि संध्याकाळी बघा काय झालं, एवढे मोठे टेंडुळे भेटले आम्हाला. ते पण झाडाचे म्हणजे वेलाचे तोडलेले, कोवळे छान मस्त. आता अशी म्हणजे खाल्ले ना तर छान अशी टेस्ट लागते. आम्ही लहानपणी मस्त तोडायचो आणि तिथेच खायचो मस्त. अजून भरपूर आहे, भरपूर टेंडुळे आहे. पूर्ण झाड एवढं म्हणजे एवढं बोरीचं झाड आहे, त्याच्यावर पूर्ण असा वेल पसरलेला आहे. तर किती मोठे टेंडुळे निघालेले आहे. अर्धा किलोचं नाही जवळपास, अर्धा किलो टेंडुळे आहे ते. तर असं आहे. आणि जिथे वेल लावतो आपण, जिथे आपण झाडांची छान काळजी घेतो, तिथले झाडं चांगले होत नाही. आणि जिथे काळजी नाही घेत ना, तिथं असे छान असे फळं मिळतात. तर असं आहे. आता तर सध्या दिवावात वगैरे झालेली आहे, दिवावात केली आईंनी. आणि आता सुरू आहे उद्याची तयारी, म्हणजेच आता करंज्या वगैरे करायच्या आहे. जास्त काही करू नका म्हणलं आईंना, एकतर माझं कधी दुकान आणि मला कधी झोपावं लागेल सांगता येत नाही. आणि एकटीच्या भरोशावर एवढं सगळं करणं ते काही बरं वाटत नाही. तर म्हणून इथे आता सध्या आता माहीत नाही आता का करते तर. आणि मग अशी सांगितलं मी तुम्हाला, पिठी गव्हाची, ओल्या गव्हाची कणिक ते आहे. आणि हे सत्तूचं पीठ आणि बेसन. तर उद्या आहे नागपंचमी, आणि नागपंचमी म्हटल्यावर फुलोऱ्याचं पूर्ण आजच तयार करून ठेवावं लागतं. तर इथे आम्ही सगळ्या तिघीजणी मिळून इथे फुलोऱ्याचं तयार करत आहे. आमच्यासोबत शानूसुद्धा आहे. तिला आजीने तिच्या विलायची वगैरे कुटायला लावली, ती कुटत आहे तिकडे विलायची. आणि इकडे सुरू आहे पिठी भाजणं. त्याच्यात छान मस्त असं तूप टाकून घेतलं सर्वात आधी आहे, आणि त्याच्यानंतर मग इथे पिठी भाजत आहे आई. आणि तिकडे सोबतच पाक ठेवलेला आहे, कारण रव्याचे लाडूसुद्धा करायचे आहे. पिठी भाजून इथे तयार झालेली होती, आणि यात आता गरमागरम पिठीमध्ये इथे टाकायचं आहे पिठी साखर. जेवढी ओल्या गव्हाची पिठी घेतलेली आहे, म्हणजे ओल्या गव्हाची कणिक घेतलेली आहे, तेवढीच पिठी साखर घेतलेली आहे. आता हे मिक्स करून घेणार. आणि सोबतच तिकडे रव्याच्या लाडूचं सुद्धा सुरू आहे. तर कढईत छान असं तूप वगैरे टाकून घेतलं, आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे ग्लासभर रवा. आणि तुम्हाला सांगते, आमच्या आईच्या हातांना एवढी स्पीड आहे ना, तर त्या पटापट सगळं करून घेतात. आणि त्यांना असं म्हणजे वेळ नाही लागत, असं जास्त वेळ असा लागत नाही कोणताही पदार्थ वगैरे काही करायसाठी. पटापट सगळं काही करून घेतात. तर सोबत बघा ना, असं म्हणजे इकडे हे पण केलं ते पण केलं. आणि मी असं पाहत होती की आई कसं करत आहे म्हणून, कारण मला रव्याचे लाडू जमत नाही, मी खरंच सांगते. मला रव्याचे लाडू पिठीचे जमतात तसे, पिठी साखर वगैरे टाकून. पण रव्याचे लाडू जे आहे पाकाचे, तर ते करता येत नाही मला. तर ते आता मी बघत आहे आई कशा करत आहे तर. आणि नेक्स्ट टाईम नक्कीच करून बघणार रव्याचे लाडू. आणि त्यांच्या हातचे पिठीचे लाडूसुद्धा खूप छान लागते, म्हणजे गव्हाची पिठी जी आहे तर त्याचेसुद्धा लाडू खूप छान लागते. मी तुम्हाला सांगते, मी एकदा नागपंचमीलाच रव्याचे लाडू केलेले होते, तेव्हा आई बाबा आले होते. तर तेव्हा ना शानूनी लाडू घेतला होता खायसाठी, आणि तो लाडू काही केला तुटत नव्हता, काही केला तुटत नव्हता. बाबांनी काय केलं, खलबत्ता आण म्हणे, खलबत्त्यामध्ये काढून देतो म्हणे. आणि तो अजूनही आठवते मला, त्यांनासुद्धा आठवते. तर इथे बघा, आता लाडूसाठी रवा जो आहे तो भाजून झालेला आहे छान मस्त. त्याच्यानंतर आता यामध्ये टाकणार कच्चा पाक, सर्वात आधी कच्चा पाक टाकणार. आणि हो, पुन्हा काय म्हणते त्याला, विलायची आणि जायफळ याचा भुरका टाकलेला आहे, टेस्ट खूप छान लागते. आणि त्याच्यानंतर इथे टाकलेला आहे कच्चा पाक. आणि हा आता छान मिक्स करून घेणार, आणि तो मुरायला ठेवणार छान मस्त भरपूर वेळपर्यंत.
आणि माझं चालू होतं निरीक्षण, की किती कच्चा पाक कसा ठेवावा लागतो आणि पक्का पाक कसा ठेवावा लागतो. कारण मला मी 2-3दा रव्याचे लाडू करून पाहिले, पण तेवढे काही म्हणजे पाकाचे जे लाडू आहेत ते तेवढे काही जमलेले नाहीत. पण आता एकूण एक असं म्हणजे लक्ष देणं चालू आहे माझं, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे असं लक्ष देणं चालू होतं. आणि ते आता सातूचं जे पीठ आहे ना, तर ते आणलेलं होतं दळून, तर ते चाळून घेतलं आईनी. तर त्याचा जो वरचा जो असा जाडसर असं हे आहे, जाडसर पीठ, तर त्याची आता वडी करून घेणार. त्याच्यातसुद्धा छान मस्त असं तूप टाकून भाजून घेतलेला आहे. आणि इकडे जो आपण कच्चा पाक टाकून ठेवलेला होता लाडूच्या याच्यावर, तर त्याच्यात आता पक्कावाला पाक टाकायचा आहे. आणि पक्का पाक टाकून सुद्धा छान बराच वेळ याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपला लाडू जो आहे तो तो छान असा वळता येणार. मला तर असं वाटत होतं की याचा लाडू बनते की नाही, कारण की खूप असं पातळ पातळ वाटत होतं, पण थोड्याच वेळात पूर्ण असं घट्ट आलेलं होतं. ते तुम्हाला समोर दिसणारच. आणि इकडे सुरू होत्या करंज्या बनवण्या. आणि बघू शकता करंज्याचा साचा जो माझा घरचा आहे ना, तो दिसतच नाही आहे. जेव्हा मी साफसफाई काढत असते तेव्हाच दिसते, असा जेव्हा मला काम असते ना तेव्हा बिलकुल दिसत नाही. तर इथे छान मस्त आता करंज्या बनवणं चालू आहे. आणि नागपंचमीचा हा फुलोरा कोणाकोणाकडे असतो हा कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि भरपूर काही असते फुलोऱ्यामध्ये, तर ते तुम्हाला समोर बघायला मिळणारच. लाडूचं बघा मगाशी किती पातळ पातळ वाटत होतं ना, आता बघा किती असं घट्ट आलेलं आहे. आणि आता छान मस्त असं मुरलं आहे. तर आता छान याचे लाडू वगैरे करून घेणार. आणि पूर्ण करंज्या ज्या आहेत तयार करून झालेल्या होत्या, आता पात्या करायच्या होत्या. फुलोरा करायचा आहे तर पात्या वगैरे येणार. तर या पात्यांना असा आकार देते मी इकडे.
आता बघा यामध्ये काय काय असतं, म्हणजे फुलोऱ्यामध्ये काय काय असतं. तर या 5 पात्या, त्याच्यानंतर फणी, वेणी, चंबू, जोडवे, पुन्हा हे उतानी आणि सवाशी मधात जे ठेवून आहे ना ते. तर हे सगळं फुलोऱ्यामध्ये उद्या दाखवल्या जाते पूर्ण ताटामध्ये. आणि त्याचसोबत सातूच्या पिठाची वडीसुद्धा इथे तयार झालेली आहे. तर मंडळी एवढं सगळं आज झालेलं आहे. तर चला मग मंडळी, आता आजच्या व्लॉगला करते मी इथेच एंड. आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.